माझा एक दुसरा मुद्दा आहे. तुम्ही म्हणला भाषण करत पार्लमेंटमध्ये. पार्लमेंट हे आमच्यासाठी एक बिल्डिंग नाहीये, तो एक विचार आहे. आणि ह्या देशातलं हे सगळं ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो की त्याचं सगळ्यात मोठं मंदिर आहे. तुम्हाला आठवत असेल जेव्हा मोदीजीही पहिल्यांदा निवडून आले तेव्हा पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये संसद भवनमध्ये ते नतमस्तक झाले. त्याच्यामुळे तिथे जी चर्चा होते, संसदेत जी चर्चा होते, त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो. आम्ही त्याला वास्तू म्हणून जात नाही. त्याच्यामुळे त्या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला. आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा. भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं, ह्यालाच तर लोकशाही म्हणतात. आणि मला सार्थ अभिमान आहे की ज्या वास्तूमध्ये B.R. आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, या देशाला अर्पण केलं, पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी त्याच वास्तूंमधून त्यांनी देशाला संबोधित केलं. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, त्यानंतर प्रणब मुखर्जी असतील, आजच्या काळामध्ये सुषमाजी असतील, किंवा त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील. किती नेत्यांची मी तुम्हाला नावं घेऊन सांगू ज्यांनी मोठी देशा म्हणजे आजही जेव्हा मोठा प्रोजेक्ट अनाउन्स या देशात होतो, गडकरी साहेब मोठे रस्ते अनाउन्स करतात, ती पॉलिसी कुठे होते? ती पॉलिसी पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह झाल्याशिवाय पुढे जातच नाही. त्यामुळे जो काही निधी विकास होतो त्या विकासाची सुरुवात त्याच पार्लमेंटच्या वास्तूमधून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे येतं. आरक्षणाचा विषय कुठे येणार? तर पार्लमेंटमध्येच अप्रूव्ह झाल्याशिवाय येणार नाही ना. तर तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना. आणि भाषण करण्यासाठी आदर्श म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदर्श ज्याची भाषणं वाचून आजही आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो म्हणजे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक कैलासवासी यशवंतराव चव्हाण, श्री मधु दंडवते साहेबांचे रेफरन्सेस आजही आम्ही घेतो पार्लमेंटमध्ये. ही मोठी नेते होऊन गेले. महाराष्ट्राचं देशात नाव त्या काळामध्ये कुठलाही मीडिया नव्हता, पण त्यांच्या भाषणांचा इम्पॅक्ट आजही. चंद्रशेखरजी जेव्हा पार्लमेंटमध्ये उभं राहायचे सगळे शांत उभं राहायचे. आजही आम्ही सगळे भाषण करतो तेव्हा किती. आता मी तुम्हाला भाषणाचं उदाहरण गंमत म्हणून देते. एक आदर्श म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका, पण मागच्याच आठवड्यात एक आदर्श भाषण ट्रेजरी बेंचनी व्हाईट पेपरवर केलं. व्हाईट पेपरवर त्यांनी आदर्शावर भाषण केलं आणि काही प्रवेश झाले. म्हणजे केवढी मोठी ताकद आहे बघा पार्लमेंटमध्ये. म्हणजे प्रवेश घ्यायला पण उपयोगी पडतो, आरोप करायला पण उपयोगी पडतो, विकास करायला पण. किती मल्टिपल गोष्टी आमच्या या लोकशाहीच्या मंदिरात होतात. आणि ते आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि बोलायसाठीच पाठवताना निवडून. भाषण केल्याशिवाय प्रश्न सुटणार कसे? चर्चा ही लोकशाही आहे, ही दडपशाही नाही आहे. त्याच्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे. आणि प्रत्येकाने कांद्याला भाव, इथेनॉल, एवढ्या साखर कारखाने आहेत ना महाराष्ट्रामध्ये, इथेनॉलचा पहिला U-टर्न जो या केंद्र सरकारने केला, फक्त मी बोलले त्याच्यावर. पेटीएमचा घोटाळा पार्लमेंटमध्ये मी दुसरं कोणी बोललंय? पेटीएमचा केवढा मोठा घोटाळा झालाय हो. डिजिटल करन्सी आणली, पेटीएम मध्ये आणले. आज पेटीएमचा परवा 70,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. 70,000 कोटी रुपये. विचार करा. पेटीएम वर कोणी बोललंच नसतं तर भरडले मोठे लोक जाणार नाही आहेत, तो सर्वसामान्य पानवाला, नारळवाला, फळवाला ना त्याचे पैसे जाणार आहेत. मग त्याच्यासाठी लढायचं नाही? लोकशाही नाही आहे.